ठीक आहे. तर कार्बोहायड्रेट पाहत असताना आपल्याला काय केलं जातं, एखादं सॅम्पल दिलं असतं. मग एखादं सॅम्पल दिल्यानंतर ते सॅम्पल कार्बोहायड्रेट आहे की नाही हे आपल्याला अगोदर चेक करायचं असते. म्हणजे समजा एखादं आपल्याला हे पावडर दिलंय, ठीक आहे. मग हे जे दिलेलं पावडर आहे कार्बोहायड्रेट आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार? मग ते कळण्यासाठी आपल्याला एक टेस्ट केली जाते. त्या टेस्टचं नाव आहे मॉलिश टेस्ट. मॉलिश टेस्ट. आपण ही टेस्ट केली जाते. म्हणजेच एखाद्या ट्यूब मध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये काय केलं जातं, मॉलिश टेस्ट, ज्यामध्ये अल्फा नॅप्थोलिन H2SO4 आणि हे बघा हे दोन आणि हे जे पावडर दिलेलं आहे हे त्याचं जे सोल्युशन आहे हे आपण याच्यामध्ये मिक्स केलं जातं. आणि याच्यामध्ये जर ब्रिक रेड कलर जर फॉर्म झाला असेल, ब्रिक रेड कलर जर फॉर्म झाला असेल तर काय होणार, मॉलिश टेस्ट ही पॉझिटिव्ह येणार. जर हा कलर फॉर्म झाला याच्यामध्ये अल्फा नॅप्थोलिन H2SO4 आणि हे जे सोल्युशन आहे ते घेतलं आपण आणि ब्रिक रेड कलर फॉर्म झाला तर मॉलिश टेस्ट ही आपली काय होते, पॉझिटिव्ह होते. आणि ज्यावेळेस मॉलिश टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मॉलिश टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर आपण हे जे आपल्याला पावडर दिलेले आहे ते ग्लुकोज आहे. म्हणजेच कार्बोहायड्रेटलाच ग्लुकोज म्हटलं जातं. तर हे काय आहे, मग ग्लुकोज आहे. हे जे पावडर आहे हे ग्लुकोज आहे किंवा कार्बोहायड्रेट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग हे कार्बोहायड्रेट आहे, ग्लुकोज आहे, तर कोणतं आहे? कार्बोहायड्रेट ग्लुकोज म्हणजे शुगर. ठीक आहे. मग हे कार्बोहायड्रेट आहे किंवा ही शुगर आहे, तर कोणती शुगर आहे? रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे? कारण आपल्याला माहिती आहे दोन टाइप्स आहेत शुगरचे. मग तर रिड्युसिंग आहे की नॉन रिड्युसिंग आहे याच्यासाठी आपल्याला टेस्ट करावं लागतील अगोदर. मग त्यासाठी आपली एक ट्रिक होते FBT म्हणजेच काय, याच्यामध्ये येते फेलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट आणि टोलन्स टेस्ट. याच्यामध्ये ब्रिक रेड कलर फॉर्म होतो, जसे की ब्रिक्स असतात बीटा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. ब्रिक रेड कलर फॉर्म होतो. बेनेडिक्ट टेस्ट मध्ये ऑरेंज रेड कलर फॉर्म होतो. आणि याच्यामध्ये काय, सिल्वर मिरर इमेज फॉर्म होते. ओके, सिल्वर मिरर इमेज फॉर्म होते. मग आपण हे जे सोल्युशन दिलेलं आहे हे काय आहे, आपल्याला शुगर आहे हे माहित झाले. पण ते शुगर कोणतं आहे, रिड्युसिंग शुगर आहे की नॉन रिड्युसिंग शुगर आहे, त्याच्यासाठी ह्या 3 टेस्ट केल्या जातात. कशासाठी, रिड्युसिंग आहे की नॉन रिड्युसिंग आहे. मग जर फेलिंग टेस्ट केली, एखादं सोल्युशन आपण घेणं काय करणार, याच्यामध्ये हे जे पावडर आहे त्याचं ते सोल्युशन ते टाकणार याच्यामध्ये आपण. आणि जे फेलिंग रिएजंट आहे फेलिंग रिएजंट टाकणार. दुसऱ्या याच्यामध्ये पण तसं सोल्युशन टाकणार, बेनेडिक्ट रिएजंट टाकणार. तिसऱ्यामध्ये पण टोलंट रिएजंट टाकणार आणि हे सोल्युशन टाकणार. मग याच्यामध्ये जर कलर फॉर्म झाला, फेलिंग टेस्ट मध्ये ब्रिक रेड कलर फॉर्म झाला, याच्यामध्ये ऑरेंज रेड कलर फॉर्म झाला आणि याच्यामध्ये सिल्वर, जर हे कलर फॉर्म्स झाले तर ही टेस्ट काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग हे काय आहे, रिड्युसिंग शुगर आहे. आणि या टेस्ट जर निगेटिव्ह आल्या तर हे काय आहे, नॉन रिड्युसिंग शुगर आहे. मग पहिल्यांदा आपल्याला कळालं की कार्बोहायड्रेट आहे म्हणजे शुगर आहे. मग शुगर आहे म्हणून कळाल्यानंतर ते कोणतं शुगर आहे, रिड्युसिंग शुगर आहे का नॉन रिड्युसिंग, त्याच्यासाठी FBT टेस्ट केला. या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या, या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तर आपल्याला असं कळालं की हे रिड्युसिंग शुगर आहे. मग जर रिड्युसिंग शुगर असेल, मग रिड्युसिंग शुगर 2 टाइप्स मध्ये आहेत. एक मोनोसॅक्राइड मध्ये पण रिड्युसिंग शुगर आहे आणि डायसॅक्राइड मध्ये पण रिड्युसिंग शुगर आहे. मग ही कोणती रिड्युसिंग शुगर आहे, मग कोणती रिड्युसिंग शुगर आहे ते ओळखण्यासाठी दुसरा टेस्ट केला जातो. ओके, मोनोसॅक्राइड आणि डाय. मग हे मोनोसॅक्राइड आहे की डायसॅक्राइड आहे, याच्यासाठी कोणती टेस्ट केली जाते, बारफोड टेस्ट केली जाते. बारफोड टेस्ट केली जाते. मोनोसॅक्राइड आहे की डायसॅक्राइड आहे. मग ही जर टेस्ट, याच्यामध्ये पण कोणता कलर, बारफोड टेस्ट मध्ये पण ब्रिक रेड कलर, याच्यामध्ये पण काय होतो, ब्रिक रेड कलर फॉर्म होतो. असंच याच्यामध्ये आपण कसं केलं, सोल्युशन टाकलं, बारफोड रिएजंट टाकलं आणि ह्याच्यामध्ये पण ब्रिक रेड कलर फॉर्म झाला तर ही पण टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग जर बारफोड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय, हा मोनोसॅक्राइड आहे. आणि बारफोड टेस्ट जर निगेटिव्ह आली तर हा काय आहे, डायसॅक्राइड आहे. ठीक आहे. मग
मग आपण बारफोड टेस्ट कशासाठी केली होती, जी की आपलं रिड्युसिंग शुगर आली होती. मग ती कोणती रिड्युसिंग शुगर आहे, मोनोसॅक्राइड आहे की डायसॅक्राइड आहे, हे चेक करण्यासाठी आपण बारफोड टेस्ट केली. याच्यातून आपल्याला ही टेस्ट पॉझिटिव्ह आली, रेड कलर फॉर्म झाला तर हे मग मोनोसॅक्राइड आहे. नाही फॉर्म झाला हे काय आहे, डायसॅक्राइड आहे. मग जर रेड कलर फॉर्म झाला मोनोसॅक्राइड आहे म्हणून आपल्याला कळाले. मग मोनोसॅक्राइडचे एक्झाम्पल्स आपण पाहतो.